सुस्वागतम सुस्वागतम। हे आहे साहित्य उत्सव। चला तर मग या उत्सवात आपण ऐकूयात रविवारचे पाहुणे। रविवारचे पाहुणे। नमस्कार, मी मनोज आहेर। साहित्य उत्सवच्या रविवारचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। डॉक्टर हेलन केलर यांचा जन्मदिन सबंध जगात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, कारण त्या प्रेरणास्त्रोत आहेत, केवळ अपंगांच्याच नाही तर संघर्ष करणाऱ्या प्रत्येक मानवासाठीच्या। मित्रांनो, 120 वर्षांपूर्वी हेलन केलर यांनी त्यांची संघर्ष यात्रा सुरू केली तेव्हाची समाज व्यवस्था वेगळी, शासन व्यवस्था वेगळी। संरक्षणासाठीचे फारसे कायदे नाहीत, शासनाचे धोरण नाही, आणि तरी सुद्धा त्यांनी कर्तृत्वाचा हा झेंडा रोवला। आज परिस्थिती बदलत आहे, काळ बदलतो आहे। कल्याणकारी व्यवस्थेकडून समताधिष्ठित व्यवस्थेकडे तुम्ही आम्ही वाटचाल करीत आहोत। स्वातंत्र्य उत्तर भारतात अपंगांची नेमकी स्थिती काय होती, त्यांनी केलेला संघर्ष, हक्कांसाठीचा संघर्ष कसा होता, आणि नुकताच 2016 साठी संपूर्ण अधिकार प्रदान करून दिव्यांगांना सुद्धा राष्ट्राच्या पुनर्निर्माणात सहभागी करून घेण्याबद्दलचा जो कायदा मंजूर करण्यात आला, तो नेमकं काय म्हणतो, कसं असेल भविष्य अपंगांचं, समजून घेणार आहोत रविवारचे पाहुणे या आपल्या खास सदरात। आणि त्यासाठीच आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि अपंग कायदा किंवा तत्सम बाबींबाबत गाढा अभ्यास असलेले आपल्यापैकी अनेकांचे मार्गदर्शक आदरणीय रघुनाथजी बारड सर। बारड साहेब नमस्कार। साहित्य उत्सवच्या रविवारचे पाहुणे या खास कार्यक्रमात मी आपलं सहर्ष स्वागत करतो। डॉक्टर हेलन केलर यांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या आवडत्या अर्थात अपंग कायदा या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। श्रोत्यांना आपलं प्रबोधन मंत्रमुग्ध करणार आहे हे मी अगदी सुरुवातीलाच भविष्यवाणी करावी तसं भाकीत करतो, आणि संबंध पार्श्वभूमी लक्षात घेता, विषयाचा आवाका लक्षात घेता काय आहेत आपल्या सुरुवातीच्या भावना हे ऐकायला आम्हाला निश्चित आवडेल। नमस्कार सर, आपण डॉक्टर हेलन केलर यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपल्या साहित्य उत्सव या या आपल्या समूहावर मला बोलावलं, आणि आनंद वाटला की डॉक्टर हेलन केलर या अंध होत्या, मूक होत्या, कर्णबधीर होत्या, तरी देखील आपली असमर्थता त्यांनी कुठेही आडवी येऊ दिली नाही, आणि सक्षम पद्धतीनं त्या आपल्या व्यंगांवर विजय मिळवत जीवनामध्ये प्रगती करत राहिल्या। जगाचा प्रवास केला, PhD पर्यंतचं शिक्षण घेतलं, अनेक प्रकारची पुस्तके लिहिली। त्या समाजसेविका वगैरे असल्यामुळे त्यांचं उद्बोधन प्रबोधन संपूर्ण जगाला त्यांनी उपलब्ध करून दिलेलं साहित्य आणि त्यांची ती 12 पुस्तकं ही साहित्यिक संपदा त्यांनी निर्माण केलेली संपदा आपल्याला नाकारता येणार नाही। म्हणून साहित्य उत्सवच्या ठिकाणी त्यांच्या साहित्याबद्दल न बोलता सुरुवात करावी हे जरा थोडंसं अनुचितच होईल। म्हणून अशी सुरुवात करून या आदरणीय डॉक्टर हेलन केलर यांना विनम्र आदरांजली व्यक्त करतो, आणि अर्थात या निमित्तानं ही एक अपूर्व संधी आपण मला अपंग कायद्यावर बोलण्यासाठी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर आपले आभार मानतो। या साहित्य उत्सव समूहाचे आभार मानतो की या निमित्ताने उपलब्ध करून दिलेल्या या संधीची निश्चितच मला देखील विधायक आनंद वाटण्यात आणि समाजाला देखील माझ्या उद्बोधन प्रबोधनातून आपल्या कायद्याच्या बद्दल
आपले अधिकार किती समर्थ आहेत हे जाणून घेण्यामध्ये मदत होणार आहे. तेव्हा निश्चितच आपला हा स्तुत्य उपक्रम मला भावला, म्हणून मी या व्यासपीठावर मला बोलत असताना खूप आनंद होतो आहे. नक्कीच बारड साहेब, दिव्यांग अधिनियम 2016 या विषयावरती चर्चा सुरू करण्यापूर्वी आम्हाला आपल्याकडून ही माहिती ऐकायला आवडेल की 2016 पूर्वी आणि त्याही अगोदर 1995 पूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळून बराच मोठा काळ लोटलेला असतो आणि दिव्यांगांसाठी फार मोठ्या प्रमाणात कायद्यांची निर्मिती झालेली नसते, पण तरीही या देशाला, स्वतंत्र देशाला राज्यघटना असते आणि एक कल्याणकारी व्यवस्था, लोकशाहीतून निर्माण केली जाते. त्या परिस्थितीमध्ये दिव्यांगांची स्थिती काय होती, त्यांच्यासाठी कुठलं काम सुरू होतं आणि त्यांना हक्क मिळावेत म्हणून कशा पद्धतीचा संघर्ष सबंध देशभर सुरू होता. जे विकसित राष्ट्र होते अमेरिकेसारखे, अशा सगळ्या राष्ट्रांमध्ये किंवा काही जगातील काही राष्ट्रांमध्ये सामाजिक सुरक्षा कायदे मंजूर झाले. जसं 1939ला अमेरिकेमध्ये त्यावेळेला फ्रेडरिक डी रुझवेल्ट यांच्या काळामध्ये सोशल सिक्युरिटी ॲक्ट पास झाला, सामाजिक सुरक्षा कायदा म्हणतात त्याला. त्या अंतर्गत अपंगांच्या प्रश्न, त्यांच्या हक्कांचं संरक्षण किंवा त्यांना ज्या काही योजना उपाय करायचे त्यांच्या संबंधामध्ये त्याबद्दलचं संरक्षण, ते देण्याबद्दलची तरतूद ही विदेशामध्ये होत होती, पण या देशात मात्र काही होत नव्हतं. अगदी प्राचीन काळापासून होमरसारखे कवी होऊन गेले, सूरदाससारखे संत होऊन गेलेत, मिल्टनसारखा कवी इंग्लंडसारख्या देशात झाला, किंवा निकोलसन सारखा गणितीय सिद्धांत लिहिणारा सिद्धांतकार होऊन गेला, असं जरी आजूबाजूला होत असलं किंवा आपल्याही देशात काही प्रमाणात होत असलं, तरी देखील परंपरा, पूर्वग्रहाच्या आहारी गेलेला समाज अंध अपंगांची क्षमता मान्य करत नव्हता. आणि मग म्हणून त्यांच्या क्षमतांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी जागरूकतेचा अभाव किंवा जागृतीचा अभाव हा त्याही काळामध्ये होता. शिवाय अंधांच्या शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगाराकडे मुळीच लक्ष नव्हतं. आणि ही संपूर्ण परिस्थिती जी होती ती अंध अपंगांच्या विकासाला फारशी पोषक होती असं म्हणता येणार नाही. सर, 1957-58ला न्यू ॲक्टिव्हिटी स्कूल मुंबई या ठिकाणी सामान्य मुलामुलींबरोबर अपंग एकात्म शिक्षण पद्धतीनुसार 1-2 अंधांना प्रवेश दिला गेला आणि मग हळूहळू काही ठिकाणी काही अपंगांना या देशात दिला जाऊ लागला. आणि मग 78 पासून अपंग एकात्म शिक्षण योजना या सरकारने स्वीकारली. भारताने ती लागू करून घेतली, महाराष्ट्राने पण मग हळूहळू ती स्वीकारायला सुरुवात केली. तिथपासून पुढे खऱ्या अर्थाने किंवा 31/3/63ला पहिला शासन निर्णय अंध अपंगांसाठी भारत सरकारने काढला आणि मग तिथपासून अंधांच्या प्रगतीबद्दल, विकासाबद्दल, अंध जे काही योगदान देऊ शकतात या समाजाला, त्याच्या फलिताबद्दल बोललं जाऊ लागलं. काहीशी घुसमुटत्या आवाजामध्ये चर्चा होऊ लागली आणि त्याचं पर्यावसन असं झालं की मग 1979-80ला काही NGO, राष्ट्रीय दृष्टीहीन संघासारख्या किंवा अखिल भारतीय दृष्टीहीन परिसंघासारख्या किंवा अंधांकडून अंधांसाठी चालवलेल्या किंवा अपंगांकडून अपंगांकरिता चालवलेल्या अशा काही ज्या फॉर द आणि ऑफ द ज्या डिसेबल ऑर्गॅनायझेशन आहेत, तर अशा संस्थांनी एकत्र येऊन एक मागणी करायला सुरुवात केली की अंध अपंगांचं पुनर्वसन सुद्धा झालं पाहिजे. आणि मग त्या धर्तीवर हा पुनर्वसनाचा आवाज आणि हे लोक देशाला काहीतरी देऊ शकतात, उत्पादनक्षम नागरिक म्हणून काही करण्याची या लोकांची इच्छा आहे, यांच्या हात, स्पर्श, बुद्धी, कान याचा वापर करून घेऊन, अर्थात गंध, श्रवण, स्पर्श आणि
याचा वापर करून घेऊन निश्चित काही हे लोक जर का कल्पनेच्या जोरावर काही योग्य प्रतिभा क्षमता जर का बाळगत असतील तर खरोखर याचा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून तो विचार व्हायला मदत झाली. 1981 आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष पुकारलं गेलं आणि तिथून मोठ्या अर्थात या बाबीला सुरुवात झाली. अंधांचं एक आंदोलन 14 मार्च 1981 झालं आणि त्याच्यावर लाठी हल्ला झाला. जगातील इतर देशांनी भारताची निर्भत्सना केली. इंदिरा गांधींना खूप अपमानांना त्यावेळेला सामोरं जावं लागलं. आणि मग अमेरिकेने मागणी केली की सगळे अंध अपंग तुम्हाला जर सांभाळणं होत नसतील तर आम्हाला द्या, आम्ही त्यांचा एक उपयोगी नागरिक म्हणून स्वीकार करतो. पण त्यावेळेला इंदिरा गांधींनी मग म्हटलं किंवा मग ते काहीतरी शब्द बाहेर आले की नाही वा हे होऊ शकत नाही, ते आमचे उपयोगी नागरिक आहेत, ती आमची संपत्ती आहे. त्यावेळेला 1981 रुंगठाजींनी पत्र लिहिलं होतं इंदिरा गांधींना की एक बाजूला तुम्ही आम्हाला संपत्ती समजता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आमच्याकडे टाकाऊ दृष्टिकोन ठेवतात, हे काही बरोबर नाही. तेव्हा आमच्या हाताला काम द्या. आम्ही काम मागतोय, आम्ही कोणाच्या दयेचं पात्र म्हणून जगू शकत नाही, तर काम मिळण्याचा अधिकार हा आम्हाला मिळाला पाहिजे, त्यासाठी एखादा कायदा झाला पाहिजे, अशी आवाज करण्याची सुरुवात त्या वेळेला झाली. आणि मग त्या माध्यमातून मग अनेकदा पत्र, वेगवेगळ्या प्रकारचे वाटाघाटी, अधिकाऱ्यांच्या भेटी, शिष्टमंडळांच्या भेटी, असं सगळं होऊ लागलं. आणि मग त्याच धर्तीवर अर्थात केवळ भारतातच नव्हे तर भारतासारखे जे विकसनशील राष्ट्र आहेत अशा सगळ्या विकसनशील राष्ट्रांमध्ये सुद्धा अपंगांच्या हिताचं वहन केलं गेलं पाहिजे याबद्दल बोललं जाऊ लागलं. आणि आशियाई पॅसिफिक महासागरीय राष्ट्रांनी एकत्र येऊन बेजिंगला 1993 एक परिषद भरवली 6 ते 11 डिसेंबर 93 या काळात. आणि त्या परिषदेमध्ये हे ठरवलं गेलं की संपूर्ण जगामध्ये सगळ्या विकसनशील, विकसित, अविकसित राष्ट्रांमध्ये अपंगांच्या भलाईबद्दल विचार झाला पाहिजे, त्यांच्या फलिताबद्दल विचार झाला पाहिजे, त्यांच्या समस्या, त्या संबंधामध्ये काही उपाय जर का केले गेले आणि काही मर्यादित आधार जर का त्याला दिले तर निश्चित त्याचं योग्य प्रतिभेमध्ये रूपांतर होऊ शकतं, म्हणून काही कायदा झाला पाहिजे. अशा प्रकारचा विचार बोलला गेला. अशा प्रकारचे काही ठराव पास झाले आणि त्या ठरावातून मग अर्थात ही परिस्थिती निर्माण झाली आणि 1995 हा अपंगांचा कायदा येण्यासंबंधातली वाटचाल सुरू झाली. पण त्याआधी अर्थात 1987-88 अपंगांच्या संबंधात असे काही कायदे आले का, तर भारतामध्ये मतिमंदांचं रक्षण करण्यासाठी त्यांना कुणी त्यांचं पालकत्व स्वीकारायला तयार नसतं. जे त्यांचे खरे पालक असतात तेही अशा अपंगांना किंवा मतिमंदांना नाकारतात किंवा मानसिक आजार झालेल्या लोकांना नाकारतात. म्हणून सरकारला मजबूर व्हावं लागलं की त्यांच्याबद्दल सुद्धा एखादा कायदा झाला पाहिजे. आणि सदरील कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून एक मतिमंदांच्या कल्याणाचा कायदा या देशामध्ये 1988 आला. आणि मग हळूहळू थोडं अपंगांच्या बद्दल बोललं जाऊ लागलं आणि काही गोष्टी झाल्या. मध्ये दरम्यानच्या काळात 1992 एक RCI ॲक्ट आला, ज्याला भारतीय पुनर्वसन परिषद कायदा 1992 म्हणतात. ही RCI किंवा रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया नावाची जी संस्था स्थापन केली सरकारने, ती संसदेने एका कायद्याद्वारे स्थापन केली, त्यालाच RCI ॲक्ट म्हणतात. आणि ती अपंगांच्या कल्याणासाठी, भलाईसाठी, अपंगांना गुणवत्तायुक्त शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी, गुणवत्तायुक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांची प्रशिक्षण केंद्र गुणवत्तेने आणि फलदायी चालवण्यासाठी काही निकष, काही नियम या कायद्यामध्ये तयार करण्यात आले. आणि गुणवत्तायुक्त मनुष्यबळ निर्मितीच्या संबंधामध्ये 1992 या कायद्याने सुरुवात झाली. आणि मग खऱ्या अर्थाने थोडं या विषयामध्ये बोललं जाऊ लागलं. अशी ही स्थिती होती. नक्कीच खूप मोठा विषय आणि खूप मोठा आवाका त्याचा आहे. सबंध इतिहास एक संघर्षाची कहाणी सांगणारा आहे. किती मोठमोठ्या नकारात्मक गोष्टींना सामोरं जावं लागलं, शासनाशी, समाजाशी वेळोवेळी झटावं लागलं दिव्यांगांना आपले हक्क मिळवण्यासाठी.
सर, 1995चा कायदा त्यानंतर तयार होतो इतक्या मोठ्या संघर्षानंतर. 95ला एक कायदा असताना 2016ला दिव्यांग अधिकार अधिनियम नुकताच पारित केला गेला, ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. एक कायदा पूर्वी असताना सुद्धा दुसऱ्या कायद्याची गरज भासते. याचं कारण काय आणि दोन्ही कायद्यांमधला बेसिक फरक काय आहे? 1995 आणि 2016च्या दोन कायद्यांमधला नेमका फरक आणि 2016च्या कायद्याला अशी कुठली पार्श्वभूमी आहे की जो सर्व व्यापक म्हटला गेला आहे? त्यानंतर मग हा 1995चा कायदा अशा अनेक हालचालींनंतर संसदेने 22/12/1995ला संमत केला. आणि संमत झाल्यानंतर या कायद्याला असं म्हटलं गेलं की अपंग व्यक्ती समान संधी हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम 1995. आता हा जो कायदा होता हा 14 प्रकरणांचा आणि 73 कलमांचा होता. म्हणजे ज्या संसदेच्या अधिवेशनामध्ये कोणत्याच विषयावर चर्चा होऊ शकली नाही तिथे विना चर्चा हा कायदा पारित झाला. आणि त्यामुळे अपंगांचे जे गंभीर आणि गहन प्रश्न आहेत त्याला हात नेमका घातला गेला नाही किंवा त्या संबंधामध्ये ना संसदीय समितीने रुची घेतली ना खासदारांनी त्या संबंधामध्ये काही प्रश्न विचारले. पण त्यावेळेला सर्व अपंगांसाठीच्या बिगर सरकारी संस्था असं मानून शांत बसल्या की जिथे काहीच शस्त्र नव्हतं तिथे काहीतरी आपल्याला सरकारने शस्त्र उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जे काही मिळालेलं आहे ते शांततेनं घ्या, कमतरतांसह घ्या आणि मग नंतर याच्यातल्या कमतरतांचा विचार करू आणि मग भविष्यामध्ये या संबंधामध्ये याच्या दुरुस्त्या करण्याच्यासाठी प्रयत्न केले जातील असा विचार झाला आणि ते मान्य करण्यात आलं. या कायद्यामध्ये जसे 14 प्रकरणं आणि 73 कलम आहे तसं 2016चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये आपण विचारलं होतं मला की फरक काय आहे, तर त्याच्यामध्ये 17 प्रकरणं आणि 102 कलम आहेत. हा कायदा संकोचित आहे. 2016चा कायदा विशाल आहे. या कायद्यामध्ये अपंगांच्या अपंगत्व प्रकारांची प्रवर्गनिहाय जी व्याख्या दिलेली आहे त्याचं थोडंसं ढोबळमानाने स्वरूप 95च्या कायद्यात होतं. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येशी निगडीत राहून त्याला अतिशय सूक्ष्म करण्याचा आणि त्या व्याख्या सूक्ष्म बनवण्याचा प्रयत्न अर्थात 2016च्या कायद्यामध्ये झालेला आहे. सर्वसाधारणपणे हा जो कायदा होता हा फक्त आशियाई पॅसिफिक महासागरीय राष्ट्रांनी एकत्र येऊन म्हणजे काही 10-20 राष्ट्रांनी एकत्र येऊन केला होता. पण हा जो 2016चा जो कायदा आहे तो अर्थातच संपूर्ण जगातील देशांनी एकत्र येऊन केलेला कायदा आहे. अर्थात 2006ला 13 डिसेंबरला संयुक्त राष्ट्र संघाच्या सामान्य सभेमध्ये एक करार पारित करण्यात आला आणि त्या करारानुसार संपूर्ण जगामध्ये आरपीडी ऍक्ट तयार केले जावेत असा ठराव किंवा असा मसुदा संमत झाला. आणि त्यानुसार आपल्या देशामध्ये तोपर्यंत या कायद्यात दुरुस्त्या व्हाव्यात, बऱ्याचशा बाबींची कमतरता आहे त्याबद्दल आपलं म्हणणं संस्था वेळोवेळी मांडत होत्याच. पण दुरुस्त्या ज्या सुचवल्या गेल्या किंवा कमतरता ज्या होत्या जिथं विनाचर्चाच झाला तिथं दुरुस्त्यांची संख्या काही कमी नव्हती. एक वेगळं पुस्तकच तयार होईल अशा म्हणजे महाकाय दुरुस्त्या या कायद्यामध्ये होत्या. मग सरकारलाही प्रश्न पडला एवढ्या महाकाय दुरुस्त्या जर या कायद्यात आहेत तर कायदा नवा न केलेला काय वाईट आहे, किंवा एवढा मोठा कायदा बदलायचा त्याही एवढ्या यक्ष आणि महाकाय दुरुस्त्यांना घेऊन बदलायचा तर ते काही शक्य नाही आहे. म्हणून सरकारने अर्थातच संयुक्त राष्ट्र संघात आरपीडी ऍक्ट मान्य करण्याबद्दल पारित करण्याबद्दल जो ठराव पास झाला त्या सभेमध्ये भारत सुद्धा होता आणि भारताने ते सगळं ऐकलं आणि भारताला पण ही बाब पटली.
भारताने अर्थात 2016चा कायदा तयार करायला, मान्य करायला, अंमलात आणायला आम्ही बांधील आहोत म्हणून स्वाक्षरी केली त्या करारावर. भारत हा जगातला 4था देश होता. 3 मे 2007ला ती स्वाक्षरी केली आणि 1 ऑक्टोबर 2007 पासून हा करार जो संयुक्त राष्ट्रसंघाच्या सामान्य सभेमध्ये 13 डिसेंबर 2006ला पारित झाला, तो करार ज्याला नाव दिलं होतं त्या महासभेने UNCRPD, युनायटेड नेशन कॉन्व्हेन्शन ऑन द राईट फॉर द पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज, संयुक्त राष्ट्राची अपंगांच्या मानवी हक्काची सनद असं त्याला मराठीत म्हणतात. तर तो करार पास झाला. त्या करारानुसार RPD ऍक्ट संपूर्ण जगाला करणं भाग पडलं. आजपर्यंत अंध अपंगांना जे काही मिळत होतं ते सगळं करुणेवर आधारित होतं, दयेवर आधारित मिळत होतं, दयाधिष्ठित होतं, सगळं हक्क म्हणून मिळत नव्हतं, ते सगळं चॅरिटी बेस्ड होतं. या लोकांसाठी झालं पाहिजे, या लोकांना केलं पाहिजे, दिलं पाहिजे वगैरे वगैरे असं उडबी शुडबी बोललं जायचं. आणि मग त्याच्यामध्ये बदल होऊन राईट बेस्ड, दिलंच पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह या कायद्यानं धरला. आणि म्हणून मग हा कायदा अर्थात 2016चा कायदा हा हक्काधिष्ठित आहे, तर 1995चा कायदा हा दयाधिष्ठित आहे. 1995च्या कायद्यामध्ये संकुचित अधिकार आहेत, तर 2016च्या कायद्यामध्ये व्यापक अधिकार दिलेले आहेत. 1995च्या कायद्यामध्ये अर्थात वेगवेगळ्या संपर्क प्रारूपांची किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्याख्या आहेत अपंगांशी संबंधित असलेल्या, जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलेल्या किंवा संपूर्ण जगाने स्वीकारलेल्या, त्या व्याख्या 1995च्या कायद्यात नव्हत्या, ज्या 2016च्या कायद्यामध्ये फार सुंदर विस्तृत आलेल्या आहेत. जसं उदाहरणार्थ अडथळा, भेदभाव, संपर्क, उच्च आधार गरज असलेल्या अपंग व्यक्ती, उच्च सहाय्याची आवश्यकता असलेल्या व्यक्ती, समावेशित शिक्षण वगैरे वगैरे. त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या ज्या व्याख्या आहेत, म्हणजे काही महत्त्वाच्या संपत्तीचा अधिकार या कायद्यामध्ये नव्हता 1995च्या, जो 2016च्या कायद्यामध्ये आलेला आहे. याच्याशिवाय न्यायालय नव्हतं, न्यायालय आलेलं आहे. तक्रार करण्याचा अधिकार नव्हता, तक्रार करण्याचा अधिकार फक्त आयुक्तांकडे होता. इथे व्यापक प्रमाणात सगळीकडेच त्या अधिकाराचं मोठ्या प्रमाणामध्ये अधिकच विकेंद्रीकरण करण्यात आलेलं आहे. न्याय मागण्याचा अधिकार ठेवलेला आहे, वकील देण्याची तरतूद आहे, ती त्या कायद्यामध्ये नव्हती 95च्या. 2016च्या कायद्यामध्ये अर्थातच पालकत्वाचा अधिकार 95च्या कायद्यात नव्हता, जो या कायद्यात 2016च्या कायद्यामध्ये आलेला आहे. कौशल्य विकास, स्वयंरोजगार निर्मितीच्या संबंधामध्ये तो कायदा काही बोलत नव्हता. 2016चा कायदा हे सगळं व्यापक प्रमाणामध्ये व्यापकतेने बोलतो. शिक्षा त्या कायद्यामध्ये 95च्या कायद्यामध्ये नव्हत्या. कोणत्या गुन्ह्याला काय शिक्षा हे या कायद्यामध्ये दिलेलं आहे 2016च्या कायद्यामध्ये. व्यंगवाचक शिवीगाळ करणं किंवा अपंगांना अपमानित करणं किंवा अमानवीय वागणूक देणं किंवा गैरकृत्य करणं, शोषण करणं, हिंसा करणं, मारणं किंवा अपंगांची पिळवणूक करणं, या बाबी किंवा या कृत्यांच्या संबंधात 95चा कायद्यात काहीच नव्हतं, जे 2016च्या कायद्यामध्ये आलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. काय काय बोलू आणि काय काय सांगू, बऱ्याच गोष्टी सुटतात सुद्धा, पण वेळेच्या मर्यादा लक्षात घेत हा फरक साधारण या दोन्ही कायद्यांमध्ये आहे. पण मग तुमचं म्हणणं होतं सर की हा जो कायदा 2016चा यावा लागला, 95चा असताना काय गरज होती एवढी का येण्याची, तर तुम्हाला याचं उत्तर आता ह्या मी फरक सांगतानाच मिळालेलं आहे. बऱ्याचशा या बदलत्या चंगळवादी जगामध्ये भौतिक संस्कृतीचा आसरा घेत अन्याय करण्याच्या पद्धती सुद्धा आज खूप बदललेल्या आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर अंध अपंगांच्या बाबतीमध्ये जे क्रूरता किंवा अमानवीय किंवा अपमानास्पद आणि अगदी अवांछित जे अपंगांप्रती वागलं जात आहे,
तर त्याला कुठंतरी पायबंद घालण्यासाठी निश्चित अशा प्रकारचा कायदा येणं गरजेचं होतं, किंवा हेतुतः अपमान करणं, सार्वजनिक पद्धतीने अपंगांना तुच्छ लेखणं, अपंगांना माहिती देण्याचा अधिकार 93व्या कलमानुसार या 16च्या कायद्यात आहे तो नाकारणं, बऱ्याचशा गोपनीयता भंग होतील म्हणून अबाधित ठेवत शोषण करणं, असं आणि यासारखं बरंच. नक्कीच खूप मोठा इतिहास आणि मोठी पार्श्वभूमी असलेला 2016चा हा अधिनियम आहे. बारड साहेब, मला हे समजून घ्यायचं आहे आपल्याकडून की अपंगाचे प्रकार जे पूर्वापार सुरू आहेत, अंध, मतिमंद, मूकबधीर किंवा अस्थिव्यंग, या कायद्यानुसार अपंगत्वाच्या काही व्याख्या ज्या अधिक स्पष्ट झालेल्या आहेत आणि अपंगत्वाचे प्रकार सुद्धा यात नव्याने सहभागी केले गेलेले आहेत. तर हे कुठले प्रकार आहेत आणि कुठल्या दृष्टिकोनातून एखादी व्यक्ती अपंग आहे असं आपण म्हणू शकतो, याबद्दलचं जरा विश्लेषण करा. सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तींचं अपंगत्व हे 40% अथवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा व्यक्तींना अपंग म्हणावं, किंवा अशाच व्यक्तींना अपंग म्हणून उपचारित करावं आणि त्यांनाच लक्षणीय अपंग समजून किंवा विधिग्राह्य मानून सर्व प्रकारच्या सवलतींकरिता पात्र ठरवण्यात यावं असं नमूद आहे. एक अशी पण व्याख्या आहे की ज्या व्यक्तींना प्रदीर्घ काळापासून संवेदी तसंच शारीरिक अथवा अन्य प्रकारच्या ज्या बाधा आलेल्या आहेत आणि ज्यामुळे ज्यांच्या हालचालींवर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कामं करण्यावर ज्या मर्यादा येतात, तर त्या मर्यादांचा विचार करता मग त्या संवेदी स्वरूपाच्या असतील, मानसशास्त्रीय स्वरूपाच्या असतील, शारीरिक स्वरूपाच्या असतील, त्या जर प्रदीर्घ काळापासून असतील आणि त्या जर का जीवन जगायला किंवा संपर्कामध्ये अडथळा निर्माण करत असतील, तर संपर्क होत असलेल्या वस्तूंशी अडथळा आणायला बाधा निर्माण करणं म्हणजे सुद्धा अपंगत्व आहे असं देखील या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. मुद्दाम ह्या दोन्ही व्याख्या उल्लेख केल्या. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 7 प्रकारांमध्ये वर्गीकरण अपंगांच्या या 21 प्रकारांचं करण्यात आलेलं आहे. त्यातला पहिला प्रकार आहे शारीरिक, दुसरा आहे बौद्धिक, तिसरा आहे मानसिक, चौथा प्रकार आहे कारणापरत्वे, 5वा प्रकार आहे रक्ताल्पता, 6वा प्रकार आहे बहुविकलांगता आणि 7वा प्रकार आहे सरकार वेळोवेळी अधिसूचना आणि आदेश काढून जे सुनिश्चित करेल ते. पहिल्या शारीरिक अपंगत्व प्रकारामध्ये एकूण 11 प्रकारचे लोक येतात, ज्यामध्ये अर्थातच चलनवलन विषयक असमर्थता असलेले लोक, मेंदूचा पक्षघात झालेले लोक, त्याच्यानंतर कुष्ठरोग बरा झालेले लोक, स्नायू विकृती असलेले व्यक्ती, तसंच बुटक्या व्यक्ती, शिवाय ॲसिड अटॅकमध्ये बळी होऊन अपंगत्व आलेल्या व्यक्ती, अंध व्यक्ती, क्षीणदृष्टी असलेल्या व्यक्ती, ज्यांच्या श्रवणशक्तीची मर्यादा 70 dB अथवा त्यापेक्षा कमी ऐकण्याची आहे असं सौम्य बहिरेपणा असलेल्या व्यक्ती, श्रवणशक्तीचा पूर्णपणे अभाव असलेल्या व्यक्ती, भाषा आणि संवादाचं अपंगत्व असलेल्या व्यक्ती, अशा 11 प्रकारांचा समावेश होतो.
बौद्धिक अपंगत्वामध्ये ज्यांच्या बौद्धीचा विकासच झालेला नाही अशा व्यक्तींचा समावेश होतो. त्यानंतर मानसिक अपंगत्वामध्ये 2 प्रकारच्या व्यक्तींचा समावेश होतो. एक म्हणजे स्वमग्न असलेल्या व्यक्ती आपल्याच तंद्रीत राहतात, आपल्याच शरीराशी खेळत बसतात, आजूबाजूला काय चाललं याकडे त्यांचं लक्ष नसतं, त्यांना भान नसतं कुठलंच, त्यांचा परिस्थितीवर आणि वातावरणावर ताबा नसतो. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे अध्ययन अक्षम लोक. इतरांच्या तुलनेमध्ये गणित पटकन करता येत नाही, स्पेलिंग लक्षात राहत नाही, लिहिता वाचताना अडथळे येतात, इतरांना एखादी कृती करायला 3 मिनिट लागत असतील तर ह्यांना 7 मिनिटं लागतात, म्हणजे अधिक वेळ लागतो. अशा प्रकारचे जे लोक आहेत ते लोक. अर्थात नंतरचा कारण परत्वे अपंग, याच्यामध्ये पेशींच्या कमतरतेमुळे अपंगत्व आलेल्या व्यक्ती, स्नायूंच्या कमतरतेमुळे अपंगत्व आलेल्या व्यक्ती, पेशी आणि स्नायूंमध्ये खंड निर्माण झाल्यामुळे अपंगत्व आलेल्या व्यक्ती, पार्किन्सन. तसंच रक्ताल्पता म्हणजे रक्त कमी असल्यामुळे सुद्धा अपंगत्व येतं आणि त्याच्यामुळे सिखर सेल किंवा तुमचा थॅलेसमिया, हिमोफिलिया अशा प्रकारचे आजार होतात आणि त्या आजारातून जे अपंगत्व येतं किंवा शरीर किंवा इंद्रिय निकामी होतं तर ते देखील अपंगत्व प्रकारांमध्ये टाकलेलं आहे. याच्यानंतर अर्थात बहुविकलांगता म्हणजे आता जे वर्णन केलं ना मी सगळं 20 प्रकारांचं, यापैकी एकापेक्षा अधिक अपंगत्व एकाच माणसाला असेल तर त्याला म्हणतात मल्टिपल म्हणजे बहुविकलांग. आणि 7वं जे आहे ते अर्थात सरकार वेळोवेळी जे ठरवेल किंवा निश्चित करेल किंवा अधिसूचित करेल त्या व्यक्ती. तर अशा प्रकारचे हे 21 प्रकार कायद्याद्वारे अधिकृत करण्यात आलेले आहेत, विधिग्राह्य ठरलेले आहेत. छान. म्हणजे अपंगत्वाची व्याख्या किंवा त्याचे प्रकार त्याबद्दलची जी स्पष्टता या कायद्यात आहे, त्यामुळे नक्कीच कुणाला अपंग म्हणायचं आणि कशा पद्धतीच्या सुविधा किंवा संरक्षण किंवा अधिकार त्या व्यक्तीला द्यायचे हे ठरवणं यंत्रणेला किंवा समाजाला सुद्धा कायद्यातल्या या स्पष्टतेमुळे सुलभ होणार आहे. सर, कुठलाही कायदा निर्माण होतो हा व्यक्तीच्या अधिकारांसाठी किंवा व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी, आणि व्यक्तीचं सक्षमीकरण समाजातलं त्याचं स्थान ठरत असतं ते त्याला मिळालेलं शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधीवरून. तर या सगळ्या बाबींच्या बाबतीत, शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत कायद्यामध्ये नेमक्या तरतुदी कुठल्या आहेत आणि कशा पद्धतीने हा कायदा दिव्यांग व्यक्तीला सक्षम करू शकतो? सर्वसाधारणपणे 1995च्या कायद्यात जे होतं त्याच जवळपास तरतुदी या 16च्या कायद्यात शिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराबद्दल आहेत. पण स्वयंरोजगाराच्या ज्या तरतुदी आहेत त्या अत्यंत व्यापक आहेत. त्यामध्ये बऱ्याचशा विस्ताराने चर्चा करण्यात आलेली आहे. सर्वसाधारणपणे सर, अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016च्या प्रकरण 3 कलम 16, 17 आणि 18 मध्ये अपंगांना शिक्षण कसं द्यावं, कुठे द्यावं आणि त्या संबंधामध्ये त्यांना काय शैक्षणिक अधिकार असावेत याचं वर्णन आहे. जसं 16व्या कलमात म्हटलंय की या लोकांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता इतरांइतकाच आणि इतरांप्रमाणे कोणत्याही शाळेमध्ये प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. मग ते कोणत्याही जवळच्या शाळेमध्ये सामान्य मुलामुलींबरोबर प्रवेश घेऊ शकतात किंवा त्यांना हव्या असलेल्या पसंतीच्या कोणत्याही विशेष शाळेमध्ये सुद्धा ज्या अपंगांसाठी चालवल्या जातात अशा शाळांमध्ये सुद्धा ते लोक प्रवेश घेऊ शकतात. जिथे प्रवेश दिला गेला त्या शाळेमध्ये शाळेचं प्रांगण, येण्या जाण्याचा जिथं अपंग व्यक्तीच्या किंवा विद्यार्थ्याचा वावर होणार आहे ती जागा ही सुगम्य असली पाहिजे. शाळेमध्ये अडथळाविरहित मुक्त वातावरण निर्माण असलं पाहिजे. याशिवाय शाळेमध्ये वाजवी सुविधा योग्य त्या फेरफारांसह केल्या गेल्या पाहिजेत. अपंग व्यक्तींची काळजी घेण्यासाठी, त्यांना सहाय्यक आणण्याची, व्यक्तिगत सहाय्य करण्यासाठी परिचारक घेण्याची मुभा असली पाहिजे. याशिवाय शिकणाऱ्या अपंग मुलामुलींना वाहनाची व्यवस्था केली गेली पाहिजे, गणवेश दिले गेले पाहिजेत.
त्यांच्यासाठी वेगळे शिक्षक नेमले गेले पाहिजेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने त्यांचं समावेशन, त्यांचा समाजातला सहभाग हा फुल अँड इफेक्टिव्ह, पूर्ण आणि परिणामकारक कसा वाढेल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, असं हा 2016चा कायदा सांगतो. 17व्या कलमामध्ये काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत. जसं या मुलांना शिष्यवृत्ती दिली पाहिजे, 17I नुसार लेखनिक घेण्याची मुभा असली पाहिजे, अपंगांना जो सहाय्यक आणला जातो त्यांची काळजी घेण्यासाठी त्याला काळजीवाहक भत्ता दिला गेला पाहिजे. शिवाय अपंग व्यक्तींच्या संबंधामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांची जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांच्यासाठी शिक्षक प्रशिक्षण केंद्र ही मोठ्या प्रमाणात उभारली गेली पाहिजेत. अपंगांच्या संबंधित आणि निगडीत असलेल्या विषयांचं प्रशिक्षण आणि प्रशिक्षित मनुष्यबळ या अपंगांच्या क्षेत्रामध्ये पुरवण्याची व्यवस्था 17व्या कलमामध्ये आहे. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षण शिक्षणाबरोबरच बऱ्याचशा बाबी अशा आहेत, मुक्त वातावरणासह वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे ब्रेल लिपी असेल, सांकेतिक भाषा असेल किंवा मतिमंद मानसिक रुग्ण किंवा अध्ययन अक्षम लोकांना शिकवण्याचा विषय असेल, या संबंधामध्ये चित्रपद्धत, नकाशा पद्धत वापरून या मुलांच्या मनामध्ये जगातल्या सगळ्या संकल्पना कशा बिंबवता येतील याचा प्रयत्न झाला पाहिजे, अशी तरतूद आहे. 18व्या कलमामध्ये अपंग महिला, अपंग नागरिक यांच्यासाठी निरंतर शिक्षण किंवा जे प्रौढ नागरिक आहे त्यांना अर्थातच साक्षर होण्याचा अधिकार आहे. अक्षरांशी त्यांची ओळख झाली पाहिजे. तो अधिकार जसा इतर नागरिकांना आहे तसा तो अपंगांना पण आहेच. म्हणून त्यांना निरंतर शिक्षण देण्याची तरतूद आणि त्यासाठी सरकारने औपचारिक आणि अनौपचारिक स्तरावर प्रशिक्षण वर्ग चालवावेत, साक्षरता वर्ग चालवावेत आणि अपंगांचं उद्बोधन प्रबोधन करून त्यांना शिक्षणाचं वळण लावावं, अशा पद्धतीची तरतूद त्याच्यामध्ये आहे. कौशल्य प्रशिक्षण अपंगांना दिलं जावं हे 4थ्या प्रकरणात 19व्या कलमात सांगितलेलं आहे. आणि कौशल्य प्रशिक्षण देत असताना तेही औपचारिक आणि अनौपचारिक स्तरावर असावं. अशाच व्यवसायांचं प्रशिक्षण दिलं जावं जे बाजाराधिष्ठित आहे, ज्याला मार्केट उपलब्ध होऊ शकेल. आणि उत्पादनते विलीयंते दरिद्राणाम मनोरथा म्हणतात, करावंसं भरपूर वाटतं पण गरिबी आडवी येते. मग म्हणून आपली मनोरथ पूर्ण करण्यासाठी किंवा व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थातच पतपुरवठा झाला पाहिजे, कर्ज मिळालं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या कर्ज मिळवण्याच्या किंवा कर्ज देण्याच्या योजना अपंगांसाठी तयार कराव्यात, तसे कार्यक्रम उभे करावेत, अशा काही योजना आखाव्यात, अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे. 3% आरक्षण जे होतं ते आता 4% करण्यात आलेलं आहे नोकरीमध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये हे आरक्षण 5% करण्यात आलेलं आहे. ही तरतूद त्यामध्ये आहे. त्यानंतर सर्वसाधारणपणे एक समान संधी धोरण तयार करायला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार काम करणाऱ्या अपंगांचं लेखे आणि अभिलेखे ठेवण्याची तरतूद त्यामध्ये आहे. नोकरीत असलेल्या लोकांना एक तक्रार करण्याची तरतूद देखील त्याच्यामध्ये आहे आणि पदांचं संशोधन करणं, दर 3 वर्षाला विशेषज्ञ आणि अपंगांच्या संस्थांचे प्रतिनिधी घेऊन नेहमी 3 वर्षाला पदांचा आढावा घेणं, अपंग कोणत्या पदावर काम करू शकतात हे ठरवणं, अपंगांना A, B, C आणि DE अशा पद्धतीने 4% आरक्षण प्रोव्हाइड करणं, खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण देण्याबद्दल लाभांश किंवा प्रोत्साहन भत्ता देणं, एकूण पदाच्या 5% किंवा असलेल्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 5% कर्मचारी जर अपंग घेतले तर त्यांना ती तरतूद आहे. शेतीची जमीन देण्याची तरतूद आहे. जागा वाटपामध्ये प्राधान्य देण्याची तरतूद आहे. सर्व प्रकारच्या विकास कार्यक्रम आणि योजनांमध्ये अपंगांसाठी 5% आरक्षण ठेवण्याची तरतूद आहे. म्हणजे रोजगारासाठी जी जागा आपल्याला हवी असते, जागा आणि भांडवल या 2 मुख्य अडचणी असतात कोणताही धंदा करताना. म्हणून भांडवल कर्ज रूपाने द्यावं, तर जागा विकास कार्यक्रम आणि योजनांमधून उपलब्ध करून द्यावी, म्हणजे अपंगांचे हे प्रश्न सुटतील, अशी तरतूद आहे. ह्या अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी शिक्षण आणि रोजगार, स्वयंरोजगार याखाली आहेत.
खूप मोठ्या संघर्षातून खरं तर 2016चा हा कायदा संमत झाला, आपल्यासाठी तो निर्माण केला गेला. त्यातल्या व्याख्या, त्यातली स्पष्टता, त्यातल्या तरतुदी आणि संरक्षण किंवा समतेबाबतीतल्या भूमिका बघितल्यानंतर खरोखरच हा कायदा प्रभावित करतो. सर, कायद्याचे अभ्यासक आहात आपण. हा संपूर्ण कायद्याचं विश्लेषण तुम्ही साहित्य उत्सवच्या श्रोत्यांसाठी इतक्या छान पद्धतीने केलंय. काय वाटतं भविष्य, म्हणजे भविष्यात या कायद्यामुळे दिव्यांग व्यक्तींवर त्याचा प्रभाव पडेल का, सकारात्मक प्रभाव, त्यांचं सक्षमीकरण होईल काय, आणि कशा पद्धतीने हा कायदा व्यक्तीला न्याय मिळवून देऊ शकेल? तुम्ही किती आशावादी आहात, किंवा त्यांच्या क्षमतांसाठी हा कायदा किती पुरेसा आहे, याबद्दल शेवटी काय सांगतात? शेवटी सर, अपंगांच्या सबलीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी हा कायदा जर अंमलात आणला गेला तर निश्चितच अत्यंत अर्थपूर्ण आहे. या कायद्याच्या कलम 22 आणि 36 नुसार सेवा योजन कार्यालयाला किंवा रोजगार, स्वयंरोजगार आणि मार्गदर्शन कार्यालयाला काही विशेष अधिकार दिलेले आहेत. नोकरीच्या ठिकाणी प्रत्येक शासकीय विभागात आणि आस्थापनेत एकूण मंजूर पद संवर्गनिहाय किती आहेत, प्रत्यक्ष कार्यरत पद त्या संवर्गात किती आहेत आणि रिक्त पद किती आहेत, त्यात अपंगांचे प्रवर्गनिहाय किती पदं भरले जाऊ शकतात, भरली गेली किंवा भरली जावीत, याचा आढावा, याच्या सूचना, त्या संबंधात संपूर्ण लेखे आणि अभिलेखे तपासण्याचा अधिकार, आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपण अपंग व्यक्तींनी या रोजगार, स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यालय जे जिल्हा स्तरावर चालतं, ज्याचं नाव पूर्वी एम्प्लॉयमेंट ऑफिस असं होतं, तर त्याच्याकडे आपण प्रयत्न करून आपल्या जागांच्या संबंधामध्ये त्या जागा कशा निघतील याबद्दल सतत त्या रोजगार, स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकाऱ्याला जबाबदार धरलं पाहिजे. तिकडे सतत आपल्या अर्ज विनंत्या चालल्या पाहिजेत. पत्रव्यवहार आपल्या संस्थांचा, संघटनांचा, व्यक्तींचा झाला पाहिजे. असं जर झालं तर लवकरात लवकर आहेत त्या जागा भरल्या जातील. अपंगांचं सबलीकरण आणि सक्षमीकरण खऱ्या अर्थाने व्हायला मदत होईल. आणि आपण जे म्हणाला होतात की नेमकं अज्ञान किंवा समता कशाला म्हणायचं किंवा कोणकोणत्या बाबतीमध्ये क्षमता येऊ शकते, तर सर्वसाधारणपणे या कायद्याची अंमलबजावणी करताना अपंग व्यक्तींचे अधिकार हे वेगळे नाहीत असं समजून याची अंमलबजावणी इतकीच आणि इतरांप्रमाणे करायची आहे, आणि इतकेच आणि इतरांप्रमाणे अधिकार देण्याबद्दल बांधील राहायचं आहे. यामध्ये नमूद केल्याप्रमाणे जे वेगवेगळे अधिकार सूचित केलेले आहेत ते अधिकार, अर्थात अपंग व्यक्तींना त्यांचा समाजातील समावेश, पूर्ण आणि परिणामकारक सहभाग हा कुठल्याही भेदभावाशिवाय वाढला पाहिजे, अशा अर्थाने ती तरतूद करण्यात आलेली आहे. आणि म्हणून कलम 3 उपकलम 1 ते 5 मध्ये वाजवी सुविधा पुरवून अशा पद्धतीने अपंगांचा सहभाग हा समाजामध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वाढला पाहिजे. त्याचबरोबरीने वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या कारणासाठी तो त्यांना त्या पद्धतीच्या त्यांच्या ठायी असलेल्या योग्यता, क्षमता आणि प्रतिभांचा वापर करून घेण्यासाठी कार्यालय प्रमुखाने योग्य ते वातावरण उपलब्ध करून पावलं उचलावीत. त्यांना योग्य त्या प्रारूपात योग्य त्या साधनांचं सहाय्य केलं जावं. योग्य त्या माध्यमांच्या प्रारूपांमध्ये ब्रेल लिपी असेल, साईन लँग्वेज असेल, त्याप्रमाणे उपलब्धता करून द्यावी. आणि त्यांच्या योग्यता, क्षमता आणि प्रतिभांचा वापर हा करून घेतला जावा, अशा पद्धतीची सुंदर 3(2) मध्ये तरतूद आहे. अपंगांच्या संबंधात अपंगांच्या कायद्यातला एकही शब्द गाळणं, टाळणं अथवा त्याची अंमलबजावणी न करणं तो अपंगांच्या कायद्यात अपंगत्व या कारणाखाली भेदभाव समजला जाईल. मात्र हे कृत्य त्याच हेतूने केलेलं कृत्य आहे हे सिद्ध झालं पाहिजे. तसंच अपंगाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आणि खाजगीपणाचा देखील आदर हा करायला सांगण्यात आलेला आहे. तर अशा सगळ्या बाबी जर का पाळल्या गेल्या तर निश्चितच अपंग व्यक्तींचे अधिकार हे निर्बाधपणे किंवा कुठल्याही अडथळ्याशिवाय अपंगांना उपयोगात आणता येतील, उपभोगी त्याचा घेता येईल. तर त्या दृष्टिकोनातून तो सक्षम बनवू शकतो. नक्कीच सर, नक्कीच. खूप छान.
कल्याणकारी व्यवस्थेकडून एक वेगळ्या टप्प्याकडे आपण निघालेलो आहोत। संपूर्ण समाजामधली विषमता जाऊन समता स्थापित व्हावी, प्रत्येक नागरिकाला त्याचे अधिकार मिळावेत आणि राष्ट्राच्या पुनर्निर्मितीमध्ये प्रत्येक घटकाचा, राष्ट्राच्या बांधणीमध्ये प्रत्येक घटकाचा सहभाग असावा, कुणी कुणावर अवलंबून राहू नये। यासाठी हा कायदा दिव्यांग व्यक्तींकरता तरी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे आणि खूप छान पद्धतीने आपण याचं विश्लेषण आपल्या श्रोत्यांसाठी केलेलं आहे। खरं तर आपली खूप भाषणं, आपलं मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी ऐकलेलं आहे, परंतु आज साहित्य उत्सवच्या व्यासपीठावर प्रथमच साहित्य उत्सवच्या सगळ्याच श्रोत्यांपर्यंत आपलं हे मार्गदर्शन पोहोचणार आहे आणि खूप अनमोल असा हा ठेवा आहे असं मी म्हणतो आणि साहित्य उत्सव परिवाराच्या वतीनं आपल्याला शतशः आपला आभारी आहे की आपण रविवारचे पाहुणे म्हणून या ठिकाणी आलात आणि 2016चा हा दिव्यांग अधिनियम डॉक्टर हेलन केलर यांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच बांधवांपर्यंत पोहोचवलात। खूप खूप धन्यवाद।